नमस्कार, तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल। बघा आजच्या घडामोडी। मी तुमचा बाबुराव करी। पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याच्या शक्तीच्या आडून हिंदी लादण्याच्या सुरू असलेल्या डावाविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रमुख उद्धव यांनी मनसेच्या राज ठाकरे हे बंधूंनी गेल्या काही दिवसापासून 5 जुलैला काढणार आहेत मोर्चा। त्या संदर्भात भिवंडी मध्ये शिवसेना शाखा जवळनं छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत एक मोर्चा स्वरूपात काढण्यात आला। त्यास शासनाने काढलेले GR झाडून निषेध व्यक्त केला। या मोर्चामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेता मोहन वल्लाल, भिवंडी शहर अध्यक्ष प्रशांत पाटील व महिला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महिला अध्यक्ष वैशाली मिस्त्री तसंच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश गिरी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमात ते म्हणत होते की 5 तारखेला जे मोर्चा काढणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे मनसे आणि जेवढे अपक्ष आहेत ते सर्व मिळून 5 तारीखला मोर्चा काढणार। त्या मोर्चामध्ये सहभाग होण्यासाठी एक निदर्शन म्हणून ते मोर्चा काढून GR आहे शासनाने काढलेले GR अग्नी करून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। आता बघा शिवसेनेचे नेते आणि महेश गिरी काय म्हणतात ऐका। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। हिंदी शक्ति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। हिंदी शक्ति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे या सरकारचा कर्नाटक आहे, खाली डोकं वर पाय। अरे या सरकारचा कर्नाटक आहे, खाली डोकं वर पाय। महाराष्ट्र शासनाने जे हिंदी सक्तीचा जबरदस्ती आज महाराष्ट्र सगळ्या जनतेवर केलेली आहे त्याच्या निषेधार्थ पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदेश काढले व आपल्या महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या शहरांमध्ये आज एकाच वेळी या GR ची होळी करण्यात येत आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे हिंदी सक्तीची करण्यात आलेली ती एकदम संपूर्ण चुकीची आहे। शासनाचं असं म्हणणं आहे का बा महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशातली माणसं येतात म्हणून हिंदी लावायची, पण सगळ्या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये तुम्ही मराठी सक्तीची करायला म्हणजे त्यांना महाराष्ट्रात आल्यावर हिंदीची जरूर लागणार नाही। मराठीची सक्ती ही संपूर्ण देशात करा जेणेकरून त्यांना इथे आल्यावर ही सोयीचं पडेल। महाराष्ट्रात सगळ्या भाषा त्यांना व्यवस्थित बोलता येईल मराठी भाषा। म्हणून आमचं असं म्हणणं आहे तर सरकारने संपूर्ण देशामध्ये मराठी सक्तीची करावी तर जेणेकरून जे परप्रांतीय येतात, इतर प्रांतातले लोक येतात, इतर राज्यातील लोक जे महाराष्ट्रात पोट भरत येतात त्यांना मराठीची अडचण होणार नाही आणि मराठी नाही आता बोलू शकणार नाही। म्हणून देशाने आपल्या सरकारने मराठीची सक्ती संपूर्ण देशामध्ये करावी असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। आज इथे आमचे सर्व भिवंडी शहराचे व ग्रामीणचे पूर्ण शिवसैनिक इथे जमलेले आहेत। फक्त त्याला एकच कारण आहे, आज आम्हाला उद्धवजींनी जे सांगितलेलं आहे का जी हिंदी सक्ती आहे 5वी पासून आज हिंदी विषय आहेच, पण हिंदी सक्ती पहिलीपासून का पाहिजे? तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस राहतो, मराठ्यांचं जर इथे अस्तित्व आहे तर मग हिंदी सक्ती का पाहिजे? इथे आहे ना, हिंदी तर सगळेच बोलतात। तुम्ही जबरदस्ती आज जो सरकार जो आम्हाला हिंदी सक्तीचे लागू करतोय हे चुकीचं आहे। त्यांच्या निषेधार्थ त्यांचा जो GR आहे तो इथे आम्ही होळी करण्यात आला, जाळण्यात आला आणि आम्ही त्यांचा निषेध करतोय या सरकारचा। जय हिंद, जय महाराष्ट्र। काही केंद्रातले काही लोक म्हणतात हिंदीला विरोध करणारे देशद्रोही आहे असं म्हणतात। देशद्रोही हेच लोक आहेत जे बोलतात ते देशद्रोही आहेत। आम्ही ते इथले स्थानिक आहोत, आम्ही इथले जो आज महाराष्ट्रात आला इथे त्याचा जन्म झाला कोणत्याही परदेशातून आला तो इथला महाराष्ट्रीयन आहे, तो मराठी माणूस आहे असं आम्ही मानतोय। म्हणजे आम्ही देशभक्ती आहोत। हेच चोर आहेत साले, हेच हे आहेत, भ्रष्टाचारी आहेत। जो सरकार आताचा हाच भ्रष्टाचारी आहे, यांनी सगळी वाट लावली, आता लोकांना खाण्याची मौत आलेली आहे। बंडीगिरी व्यापारी संघटना शहर अध्यक्ष, व्यापारी संघटना अध्यक्ष इथे आज जे आपण सर्व जमले आहेत शिवसैनिक, आज इकडे असा विषय झालेला आहे की भाजप सरकार हा विचार करते की हिंदी संस्कृतीला प्राधान्य देते, पण हे असं होणार नाही। इथं मराठी आहे,
महाराष्ट्रामध्ये मराठीच बोललं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं गरजेचं आहे. जर महाराष्ट्रात येऊन तुम्ही मराठी बोलू शकत नाही, तुमचा हक्क नाहीये बोलायचं. बस, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या बातमी समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनल पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट जरूर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.